पंढरपुरात धनगर समाजाची उद्या राज्यस्तरीय बैठक। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 10व्या दिवशी आंदोलकांची प्रकृती ढासळत चाललेली आहे। सरकारी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाची बैठक शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी पंढरपुरात घेण्यात येणार आहे। या बैठकीस धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंहराजे होळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त झुलवत आहे, त्यामुळे आम्ही आता शासनाच्या निर्णयाची वाट पाहणार नाही असे त्यांनी सांगितले। आंदोलनकर्ते पांडुरंग मेरगळ म्हणाले, सरकारने 7 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र आम्ही गाफील न राहता आंदोलनावर ठाम आहोत। माहुली आळणवर म्हणाले, आंदोलनाचा 10वा दिवस आहे। सरकार आमच्याबाबत संवेदनशील दिसत नाही। मी घरी सांगून आलो आहे, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। समाजाने आंदोलकांची ताकद वाढवावी।